विशाल महाराष्ट्रामध्ये प्रतिनिधी साईनाथ रामपूरकर बोलत आहे। आज मी मराठी साहित्य व कला सेवा 10वा वर्ष आहे, त्यासाठी आपले गायकवाड सर आपल्याला सांगतील कसा होता कार्यक्रम हा पुरस्कारचा आणि कवी म्हणजे। मी एका वाक्यात सांगेन की भरपूर उन्हात तापल्यानंतर पहिला पाऊस जो पडतो त्याचा जो सुगंध आणि आस्वाद होतो तो आज मला कविता वाचन आणि कथा वाचनातून मिळाला। कार्यक्रम उत्कृष्ट होता। असे कार्यक्रम वारंवार व्हावे, हे 10व्या वर्षी होतं, हे आणखीन एक मोठं भाग्य आहे आमचं की गुरुदत्त यांनी त्यांचा हा जो परिवार आहे तो सगळा त्यांनी एकत्र केलेला आहे आणि त्या परिवाराला माझ्या नेहमीसाठी सदिच्छा। आणि हे आता 10वं वर्ष आहे, तसं लवकरात लवकर प्रत्येक वर्षी असंच कार्यक्रम होत राहो। एक तुम्ही आता कवी यांना काय शुभेच्छा देणार? मी सांगितलं ना, मी एक डॉक्टर आहे। डॉक्टर एका वेळेस एका माणसावर प्रभाव करू शकतो, त्याचा उपचार करू शकतो। एखादा कवी एक कविता लिहू शकतोय जे लाखो करोडो माणसांना भावून जाते। उदाहरण अगदी एक लहान कवी म्हणजे ग्रामीण कवयित्री आहे बहिणाबाई। अरे संसार संसार जसा तवा चुलावर। सगळे डॉक्टरांची नाव कोणाला माहिती नसतील, पण बहिणाबाईंचं नाव सगळ्यांना माहिती आहे। त्यामुळे कवी त्यांच्या दृष्टीने सुद्धा श्रेष्ठ आहेत। तसंच विशाल महाराष्ट्रामध्ये कला सेवेच्या वतीनं हा जो दशकपूर्ती कार्यक्रम आणि साहित्य कलेचा हा मेळा आणि हा जो गुणवंतांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमासाठी आपले मित्र गुरुदत्त वागदेकर यांनी परिश्रम घेतले होते। या कार्यक्रमाबद्दल आपलं बहुमूल्य मत काय? सर्वप्रथम गुरुदत्त यांचं हे जे काही कलेच्या प्रति प्रेम आहे किंवा साहित्याप्रती प्रेम आहे, मराठी भाषेप्रती प्रेम आहे, ते आज इतक्या सुंदर पद्धतीने पुन्हा एकदा दशकपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने सगळ्यांना एकत्र बांधून इकडे आणणं हे खूप मोठी किमया आहे। कारण इतका मोठा सोहळा आपण आज छोटंसं आपण काही बारसं जरी करायचं झालं तरी कितीतरी खर्च किंवा कितीतरी लोकांना एकत्र करणं कठीण असतं। तर हा इतका मोठा सोहळा आणि इतके महाराष्ट्रातनं मुंबईतनं अख्खी मंडळी, साहित्यिक मंडळी, कवी मंडळी, गायक मंडळी इथे आलेली आहेत आणि हा कलेचा आणि हा साहित्याचा हा मेळाच होता मी असं समजेन। आणि हे दशकपूर्ती सोहळ्याचं मी त्यांना गुरुभाऊंना आणि सगळ्या पत्रकारांना साहित्यिकांना खूप शुभेच्छा देईन। एकच शेवट, कवयित्र्या सहभागी झाले होते, एक वेगळा कवितांगण आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यातनं आपल्याला शिकायला मिळालं। त्याच्या बाबतीत तुमचं काय मत आहे? कवितांच्या या मेळाव्यामध्ये त्या कवींबद्दल आपलं काय मत आहे? मी एक सांगू का, कवींनी संत पंत तंत कवींनी जे काही या महाराष्ट्राला घडवलेलं आहे त्या सगळ्या मुशीतनं तयार झालेली कवी मंडळी आहेत। आणि मला असं वाटतं की अशाच संमेलनाला ना जेव्हा 1 मे होतो तेव्हा त्याच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी कवी संमेलन व्हावे आणि महाराष्ट्रावर कविता व्हाव्या, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या शाहिरांवर व्हाव्या, साहित्यिकांवर व्हाव्या आणि जागोजागी असा कवीचा संमेलनाचा जागर या सगळ्या कवींनी करावा असं मला वाटतं। क्या बात आहे। हाच जागर आपण महाराष्ट्रामध्ये करूया आणि ही परंपरा अशी कायम ठेवूया। शेवटचा एक प्रश्न, गुरु आणि आम्ही मिळून एक पत्रकारिता शिबिर सामाजिक बांधिलकीतनं सुरू करतात, आपल्यालाही यायचं आहे, त्यासाठी आपलं काय मत आहे की पत्रकारांचा हा सोहळा, आपण सगळे सोशल मीडियावर आहोत त्यामुळे सगळेच पत्रकार झाले, त्याबाबत तुमचं काय मत आहे की हे शिबिर आम्ही सुरू करतो, तुमच्या सदिच्छा आम्हाला हव्यात? नाही, शिबिर हे खूप छान आहे। कारण आजकाल आपण सोशल मीडियावर बघतो कोणी काहीही कुठून तरी बातमी आणतं आणि कुठून तरी छापतो। तसं न करता तुम्ही पत्रकार मंडळी कशी बातमी असायला पाहिजे, त्याच्या मागे पार्श्वभूमी काय, हे जे काही शिबिर तुम्ही घडवणार आहात, बरोबर की नाही, तर ते शिबिर सार्थ ठरणार आहे पुढच्या येणाऱ्या पिढीसाठी। त्यासाठी खूप धन्यवाद दादा, असाच आशीर्वाद प्रेम कायम असू दे। धन्यवाद। तयारीत असते आणि ती कुंकू लावते, ती पदर घेते आणि ती अशी उभी राहते। जसं काही समोर भक्ती बर्वे म्हणाल्या की दादा मधुबालाला लाजवेल अशी तुम्ही द्रौपदी करता, हे वाक्य भक्ती बर्वेंचं आहे। ऐकूया। झाडाची उडविली फळ अन केली देवगत, झाडाची उडविली फळ अन केली देवगत, एका झाडाला एक फळ लईच निर्मळ
ऑन देठी गाभुळान एका झाडाला एक फळ लईच निर्मळ ऑन देठी गाभुळान अन कर्णाला पाहून अन कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं अन कर्णाला पाहून द्रौपदीचं मन पाकुळलं अन कर्णाला पाहून द्रौपदीचं मन. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.